नमस्कार मित्रांनो, मी राज भालेराव पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे टी विथ स्टार. तर मित्रांनो, आजच्या भागात आपण भेटणार आहोत एक बहुआयामी व्यक्तिमत्व. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये एक लेखक व निर्माता म्हणून आपला ठसा उमटवणारे व सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय नेतृत्व करणारे शिवसेना उभाठा कोपरगाव तालुक्याचे तालुका प्रमुख माननीय भरत मोरे सर. चित्रपट आणि राजकारण हे दोन्ही क्षेत्र एकत्रपणे सांभाळत त्यांनी एक स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. आज आपण त्यांच्या प्रवासाबद्दल, त्यांच्या संघर्षाबद्दल, त्यांच्या विचारसरणीबद्दल आणि भविष्यातील योजनांबद्दल मन मोकळा संवाद साधणार आहोत. तर सुरुवात करूया आजच्या संवादाला. मी आमंत्रित करतो श्री भरत मोरे सर यांना. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं स्वागत आहे आमच्या या कार्यक्रमामध्ये. सर्वप्रथम तुम्ही आमच्या प्रेक्षकांना आपला परिचय द्यावा. नमस्कार. माझा परिचय असा, मी शिर्डीजवळच कोपरगाव साधू संतांच्या त्या पावनभूमी आणि सर्वात मोठी दक्षिणमुखी गोदावरी गंगाच्या कुशीत बसलेलं टुमदार असं कोपरगाव या ठिकाणचा रहिवासी. तीच माझी कर्मभूमी आणि जन्मभूमी. धन्यवाद सर. तर तर आपण चर्चेसाठी सुरुवात करतोय. तर तुमचं बालपण आणि शिक्षण याविषयी माहिती सांगा. बालपण आणि शिक्षण आज जर बघितलं तर माझं वय 50. बालपणात जर गेलो तर त्यावेळेस मोबाईल म्हणजे कुठलंही अद्ययावत डिजिटल त्यावेळेस नव्हतं. त्यामुळं बालपण हे अतिशय मजेशीर होतं. आणि त्या बालपणामधलं ते शिक्षण, कारण आई वडील शिक्षित होते, पण आई वडिलांचा अभ्यास इतका होता का मुलं आपले शिक्षित झाले पाहिजे. त्यामुळं बालपण आणि शिक्षण हे अतिशय मजेशीर गेलं. आज त्याच्या आठवणी जेव्हा येतात तर या नवीन पिढीला खऱ्या अर्थानं मी सुरुवात करू इच्छितो. तर आज तुमच्याकडे डिजिटल सगळं आहेत, मोबाईल आहेत, सगळं अद्यावत तुमच्याकडे, आई वडील तुमचे शिक्षित आहेत, सगळ्या सुख सुविधा तुमच्याकडे आहेत. तर या शिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही आपला महाराष्ट्र, आपला देश हा महाशक्ती महासत्तेपर्यंत नेऊ शकता. एवढं मी तुम्हाला सांगतो. तर माझा दुसरा प्रश्न आपल्यासाठी हा आहे की चित्रपट सृष्टीची म्हणजेच कलेची आवड आपल्याला कशी निर्माण झाली? आवड बघा, जो माणूस जन्माला येतो त्याला कुठली आवड असते, तर ती आवड त्याला अंतर्मनातून ओळख झाली पाहिजे. मी ज्या ठिकाणी माझा जन्म झाला, ज्या ठिकाणी माझं लहानपण गेलं, त्या ठिकाणी चित्रपटगृह होतं, पूनम थिएटर, अगदी कोपरगावच्या बस स्टँडच्या समोर. त्या थिएटरच्या अगदी जवळ राहत असल्यामुळं नेहमी चित्रपटाचा म्हणजे चित्रपट सुरुवात सकाळी 12 बॅटरी शो असायचा, तिथून तर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत जे सगळे शो चालायचे त्या शोचा आमचा डायलॉग पाठवून जायचा. तर गंमत अशी आहे, त्या थिएटरमध्ये आम्ही चित्रपट बघण्यासाठी जायचो, पण तसं जसं माझं वय वाढत गेलं तसं तसं मी त्या प्रोजेक्टर रूम मध्ये, माझ्या प्रोजेक्टर रूम मध्ये जो मशीन चालवायचं होतं त्यावेळेस, त्या माणसाशी आमची ओळख झाली. मग आम्ही हळूहळू खुर्चीवर आम्ही प्रोजेक्टर रूम मध्ये आलो. प्रोजेक्टर रूम मध्ये हा चित्रपट त्या फिल्मच्या माध्यमातून दिसतो कसा, मग ते प्रेक्षकांना दिसतो कसा, खालून प्रेक्षक ओरडता कसे, मग गाणं आल्यानंतर त्यावेळेस गाण्यांची सुद्धा इतकी मजा असायची. त्यावेळेस गाण्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये अर्थ असतो. त्यावेळेसचे कलाकार, त्यावेळेसचे चित्रपट, त्यावेळेसची कथा, सगळं काही अप्रतिम होतं. तर ते सगळं आम्ही प्रोजेक्टर रूम मधून बघत असताना त्यावेळेस अशी आवड निर्माण झाली, आपणही कधीतरी पडद्यावर दिसावं, आपल्यातला हा कलाकार कधीतरी लोकांसमोर जावा, थोड्या अपेक्षा त्यावेळेस जागी झाली. पण जेव्हा जेव्हा वयात यायला लागलो तेव्हा आपल्याला काही चित्रपट सृष्टीमध्ये जाणं फार अवघड पण आहे. आणि जर इच्छाशक्ती असेल तर खूप सोपं पण आहे. या सगळ्या गोष्टींचं सारांश बघितलं तर आम्ही रात्री 12 वाजेपर्यंत, तर आम्ही समजा आमच्या घरात जरी झोपलेलो असायचो तर रात्री 10-11 नंतर जर सगळे ट्रॅफिक सगळीकडे एकदम चामचूम झाली तर त्या चित्रपटातल्या म्युझिकचा, डायलॉगचा आवाज स्पष्टपणे गाणं पडेल. खरं तर तिथून ही आवड निर्माण झाली. की आजचा गायब माझा प्रवास प्रचंड आहे. आता पुढच्या मुलाखतीमध्ये मी तुम्हाला माझा प्रवास सांगेल. बरं सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की पहिला ब्रेक आपल्याला कसा मिळाला आणि तो संघर्ष कसा होता? पहिला ब्रेक जर सर सांगायचं ठरलं तर पहिला ब्रेक माझा असा मिळाला, आम्ही सगळी जी छोटी जी कलाकार होतो, आम्ही सगळे कलाकार आमच्या गल्लीमध्ये, पूर्वीची चाळ असायची, एक गल्ली असायची, त्या गल्लीमध्ये आम्ही मोठी भिंत होती आमची प्रेसची. त्या प्रेसच्या भिंतीला आम्ही असं बारदान लावायचो. त्या बारदानच्या मग आमचे कॅरेक्टर असतात. त्यावेळेस मला चांगलं आठवतं, आम्ही रामायण करायचो.
आणि रामायणामध्ये मी नेहमी सीतेची भूमिका करायचो. सीतेची भूमिका करायचो, माझे मोठे बंधू रावणाची भूमिका करायची. अशी सगळ्यांनी कॅरेक्टर वाटून घेतले होते. चित्रपटगृहाजवळ राहणार, त्याच्यात रामायण त्यावेळेस खूप जोरात होतं. तरी एका गल्लीमध्ये एका कुटुंबाकडे एक टीव्ही असायचा, तो रविवारी टीव्ही असायचा, रविवारी रामायण असायचं, बरोबर आहे. ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असायचं सर. आणि ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही बघण्यासाठी सगळी घरातली मंडळी, त्या घरातली मंडळी किंवा गल्लीतली सगळे वृद्धपासून सगळे आपण वृद्धापर्यंत सगळेच आपलं आपलं बस्तान घेऊन, जे मारदान असतं किंवा काय बसकर असतं, काय पाचसाठी वस्तू असेल ती घेऊन त्या घराकडे पोहोच. मग रामायण त्यावेळेस एवढं प्रसिद्ध होतं. मग रामायणातल्या भूमिका मी त्यावेळेस साकारायचो. खऱ्या अर्थानं पहिला ब्रेक मला भेटला त्या मारदानच्या मागे. अच्छा, सीतेचा रोल भेटला हा मला पहिला ब्रेक. म्हणजे नाटकाद्वारे तुमचं पहिली सुरुवात झाली. नाटकाद्वारे माझी सुरुवात झाली, पण सीतेपासून मी सीतामाईचे खरोखर मनापासून आभार मानतो. त्या कॅरेक्टर मध्ये गेल्यानंतर मला खरं रावणाची किंमत त्यावेळेस कळाली. हाच तो रावण सीतेला घेऊन गेला, म्हणून एवढं रामायण घडलं. थोडक्यात तुम्हाला सीतेचं दुःख जाणवलं, सीतेचं दुःख जाणवलं. पण नाही, आणि तो काळ वास्तविक पाहता खरंच खूप सुंदर होता. कारण आम्ही सुद्धा रामायणाचं टक लावून रविवारची वाट पाहायचो, सुट्टी असायची शाळेला, आणि आम्ही दुसऱ्याच्या दारात, आमच्या घरी टीव्ही नसायचा, आम्ही पण दुसऱ्याच्या दारात जाऊन पाहायचो. तो म्हणजे काळ खूप सुंदर होता. आणि त्या काळीच फक्त हे शक्य होतं की छोटे छोटे गणपती मंडळ असे राहायचे सार्वजनिक, आणि तिथे हे नाटक वगैरे सादरीकरण व्हायचे. खऱ्या अर्थाने तिथूनच पहिला मला ब्रेक भेटलं सर. आणि मग तिथून पुढे प्रवास कसा सुरू झाला? खऱ्या अर्थाने तिथून प्रवास सुरू झाला माझा. आता मी तुम्हाला काही वेळापूर्वी बोललो, चित्रपटगृह शेजारी आम्ही असं बालनाट्य आम्ही रामायणाच्या माध्यमातून सादर केलं. पण हळू 10वी सुटलो. 10वी नंतर खऱ्या अर्थानं मला मित्र पण, आता शेवटी म्हणतो आपण जो विचार करतो ना सर, ऍक्च्युली सगळं ब्रह्मांडामध्ये फिरतं. ते विचार, ती फ्रिक्वेन्सी पुन्हा तुमच्या विचारात येते, पुन्हा तुम्हाला शरीराला तेच कार्य करायला लावतं. म्हणजे तुमची जी इच्छा असेल, जे तुम्ही विचार करता ना, तेच तुम्ही घडत चालतं. माणसाची ऍक्टिव्हिटी, त्याची शरीराची हालचाल, त्याची मेंदूची हालचाल, त्याची वागण्याची, त्याची मैत्री, कोणतं क्षेत्र असं होतं आपोआप ते घडत चालतं. माझे विचार, मला कलेची आवड निर्माण झाली. हळूहळू 10वीला आलो. कधीतरी मला वाटलं का आपण चित्रपटात काम करावं. मग सर एक दिवस असं झालं, मी माझ्या वडिलांकडून भांडून 2000 रुपये घेतले आणि मी मुंबईला घरातून न सांगता कुणालाही बोललो नाही आणि मुंबईला पळून गेलो चित्रपटात काम करण्यासाठी. मुंबईला पोहोचलो, गोरेगाव फिल्म सिटीमध्ये गेलो. 2000 रुपये पूर्ण किती दिवस? ते 2000 रुपये मला 3 ते 4 दिवस पुरले. खूप ठिकाणी काम मागण्यासाठी गेलो. खूप ठिकाणी माझ्यात जी कला होती, जे टॅलेंट होतं, चांगल्या मी सुभाष घाईकडे सुद्धा त्यावेळेस गेलोय. आशाचंद्र नावाचं एक कला सेंटर होतं, ज्या ठिकाणी ट्रेनिंग दिलं जायची. त्या ठिकाणी जॉकी श्रॉफ, आदित्य पांचोली यांचे सुद्धा फोटो लावले, त्यांनी त्या ठिकाणी ट्रेनिंग घेतली. अशा ठिकाणी मी ट्रेनिंग घेण्यासाठी गेलो, पण त्यांची जी फीज होती, ती फीज पाहून मी जरा घाबरलो. त्या ठिकाणी मी काही डायरेक्टर लोकांना भेटलो. त्यावेळेस आपलं मायापुरी आहे, मायापुरीमध्ये वाचून मी बांद्रामध्ये, अंधेरीमध्ये या ठिकाणी जाऊन आपण त्या डिरेक्टरला भेटू शकतो. त्या मायापुरीच्या त्या ऍड्रेसवर पायी पोहोचायचो. मी पायी प्रवास केला, तिथपर्यंत पोहोचलो. मुंबईमध्ये आता असंही आपण जरी गाडीत बसतो तरी AC मध्ये सुद्धा घामाच्या धारा येतात. त्यावेळेस मी पायी फिरलो. पण डोक्यात एकच होतं, आपल्याला कुठंतरी कधीतरी चित्रपटामध्ये आपल्याला संधी मिळेल. पण 6 ते 7 दिवसांनी माझा खिसा खाली झाला आणि मी परत कोपरगाव शहराकडे निघून आलो. पण सर तुम्हाला सांगतो, मी जो प्रवास मी बसमध्ये केला, त्या प्रवासात मी ठरवलं होतं, मी काम मागण्यासाठी दुसरीकडे गेलो, पण भविष्यात 100% आपण आपली स्वतःची चित्रपट निर्मिती करू आणि आपण कलाकारांना संधी देऊ. कारण ज्या कलाकारात खरंच कला असेल, ज्याच्याकडे टॅलेंट आहे, तो पुढे येणारच आहे. नाशिक लोक प्रयत्नशील, मुंबई सोडून, पुणे सोडून, नाशिक सोडून तर गावगाड्याकडे, बांधावर शेतकऱ्याचं बोर्ग, छोट्याशा व्यापाऱ्याचं बोर्ग, सर्वसामान्य घरातलं बोर्ग, ते सुद्धा कलाकार आहेत. आहे ना, कोणी चांगला गायक आहे, कोणी चांगली कला प्रदर्शित करू शकतो, कोणी चांगलं लिखाण करू शकतो, कोणी चांगला म्युझिशियन आहे. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बहुतांशी खूप टॅलेंटेड लोक आहेत. पण काय होतं की मुंबई सारख्या शहरात कॉम्पिटिशन खूप असल्यामुळे आणि 50% तर फसवी मंडळी, तर त्याच्यामुळे काय होतं, योग्य मार्गदर्शन नसणं, तिथं प्लॅटफॉर्म मिळत नाही, तिथं राहणं पॉसिबल नाही, खर्च महाग, मग घरच्यांचा सपोर्ट, या सगळ्या गोष्टी इथं पाहताना त्यांना ते गोल्डन चान्स, संधी मिळतच नाही. त्याचं काय माहिती आहे का, तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण आज
ज्याच्यामध्ये कला असेल, जेव्हा माणूस तो स्वतः तो तरुण जेव्हा तो म्हणतो ना मला चित्रपटात काम करायचंय, त्यावेळेस खरा सपोर्ट करणारे आपले घरचे असतात आणि दुसरे म्हणजे मित्र. जर त्या माणसाची चेष्टा झाली तर एक तर तो खचतो, तर त्या चेष्टेला जर उत्तर द्यायचं तर मग तो इतका पिडून उठतो, मग तो कलाकार झाल्याशिवाय राहत. असं सुद्धा बऱ्याच ठिकाणी उदाहरणं बघितलेत. पण सर आपण या अहिल्यानगर जिल्ह्यात आहोत, साधू संतांची भूमी. या ठिकाणी राजकीय लोक जे आज पुढारी मोठे झालेत, त्या पुढाऱ्यांनी या महाराष्ट्राला या देशाला दिशा दाखवली. पण मी आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून सगळ्या पुढाऱ्यांना आव्हान करतो, राजकीय नाही, एक चित्रपट लेखक निर्माता म्हणून, एक कलाकार म्हणून मी आव्हान करतो की आपल्या ह्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अनेक कलाकार आहेत. त्या कलाकारांना संधी मिळण्यासाठी निश्चितच आपण एक प्रशिक्षण कार्यालय म्हणा किंवा कॉलेज म्हणा किंवा मास कम्युनिकेशनचं कॉलेज या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या अहिल्यानगरमध्ये किंवा शिर्डीमध्ये मध्यभाग आहे, शिर्डीमध्ये तरी झालं पाहिजे. असे बरेच कलाकार आहेत आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील बऱ्याचशा तालुक्यामध्ये शहरामध्ये आज जर बघितलं खुल्या नाट्यगृहांची परिस्थिती अतिशय सर अतिशय दुर्दैव म्हणावं हे आपल्या सगळ्यांचं. आणि कलाकार राजकीय लोक या मायभूमीने दिलेत नगर जिल्ह्याच्या अहिल्यानगरच्या, तर वाईट परिस्थिती त्यांना वाव मिळण्यासाठी खऱ्या अर्थानं खुल्या नाट्यगृहांची परिस्थिती त्या सुधारल्या पाहिजेत, बंदिस्त झाल्या पाहिजेत, तरच संधी मिळेल सर कलाकार लोकांना. 100%. आता नाशिक जिल्ह्याचं उदाहरण घ्या ना सर. नाशिक जिल्ह्यामध्ये बंदिस्त नाट्यगृह आहे, एक सोडून 4-5 आहे आणि खूप चांगले नाटकं वगैरे चालतात. आता होतं काय की अहिल्यानगरचं दुर्भाग्यच असं आहे, तुम्ही जे आता आवाहन केलं प्रेक्षकांना, त्या प्रेक्षकांना मी पण सांगू इच्छितो तुम्हाला या मुलाखतीद्वारे की सरांनी अतिशय सुंदर असं आवाहन केले. माझ्या मनात जे तेच सरांनी आवाहन तुम्हाला केलेलं आहे. शिर्डी ही धार्मिक स्थळ तर आहेच आणि एक इंटरनॅशनल लेवलवर नावाजलेलं गाव आहे, पण इथे खंत अशी वाटते की एक साधं नाट्यगृह सुद्धा नाही. चित्रपटाची सुरुवात करण्यापूर्वी आधी नाटकात काम केलेलं कधीही चांगलं असतं आणि नाटकात काम करण्यासाठी पाहिजे सांस्कृतिक एखादा असा स्टेज, एखादा प्लॅटफॉर्म, तो इथे उपलब्ध नाही. तुमच्या कोपरगाव शहरातही तीच परिस्थिती आहे. नाट्यगृह आहे, पहिले होतं खुलं नाट्यगृह, नंतर काहीतरी निधी आला, परत केला, असं झालं. राजकारणाच्या काय गोष्टी असतात माहित नाही, पण वास्तविक हे सार हा आहे की अहिल्यानगरमध्ये नाटकांसाठी वाव खूप कमी आहे, स्टेज खूप कमी आहे. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आणि खंत. आजपर्यंत इथे आलेले काही नाट्यकर्मींनी सुद्धा इंटरव्ह्यू दिलेले, मुलाखती दिली, त्यांनी सुद्धा हीच खंत व्यक्त केली. आम्ही आज 80 वर्षाचे म्हातारे रिटायर झालेलो आहे, पण आज जर स्टेज मानला तर आम्ही आज नाटक करवता येत. असो, हरकत नाही सर, खूप छान सांगितलं तुम्ही. आता मला पुढचा प्रश्न हा विचारायचा आहे तुम्हाला की एक निर्माता आणि लेखक म्हणून दोन्ही गोष्टीकडे तुम्ही कसे पाहता? निर्माता आणि लेखक जर बघितलं तर या दोन्ही गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन असा आहे, जो लेखक असतो ना त्यानं स्वतः चित्रपटाची जर निर्मिती केली, कारण तो स्वतः अनुभव मी दोन्ही चित्रपटामध्ये घेतला. माझे 2 फीचर फिल्म झाल्यात, शॉर्ट फिल्म मी अनेक केल्यात. पण मी स्वतः लेखक असल्यामुळं नेमकं आपण चित्रपटामध्ये आपण किती खर्च करणार, आपल्याला कथा ही कशा पद्धतीने आपण दाखवू शकतो, आपले इन्कमिंग सोर्स कसे राहणार नंतर. एक निर्माता जर स्वतः लेखक असेल तर ह्या सगळ्या गोष्टींवर कंट्रोल ठेवून, कारण आज जर फिल्म सिटीमध्ये जर बघितलं तर आताच काही वेळापूर्वी आपण बोललात फसवेगिरीचे सुद्धा खूप प्रकार होतात. हो, कारण कुठल्या तरी लेखकांना त्यांनी कथा चांगली लिहायची, त्यांनी कुठल्या तरी एका फसवेगिरी निर्मात्याला द्यायची, मग त्या फसवेगिरी निर्मात्याला पुन्हा 4 निर्मात्याकडे जायचं, माझी कथा आहे सांगायचं. अशा पद्धतीनं खूप फसवेगिरी होते. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीवर जर अंकुश ठेवायचा असेल तर मी निर्मात्यांना आव्हान करतो आणि लेखकाला आव्हान करतो. एक तर लेखक वेगळा असेल, निर्माता वेगळा असेल तर तुमची दोघांची सुद्धा चांगली जमली पाहिजे, किंवा लेखकच निर्माता असला पाहिजे किंवा निर्माताच लेखक असला पाहिजे, तर तो प्रोजेक्ट छान सुंदर लोकांपर्यंत चांगला पोहोचू शकतो, त्याचं मार्केटिंग चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं, त्याच्यातून रिटर्न्स कसे येतील त्याचा सुद्धा प्लॅन चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो. हे असं मी म्हणजे निर्माता आणि लेखक दोन्ही बाजूंकडे ह्या दृष्टीने बघतो. कारण आज एकाच वेळेस मराठी सिनेमे तर हप्त्याला शुक्रवारच्या दिवशी प्रदर्शित होतात, हे खूप मोठं दुःख आहे. काय हे निर्माते आपले सगळे एकत्रित येत नाही? आपला कॅनव्हास कमी असताना आपण या गोष्टीचा का विचार करत नाही? आपण एवढा पैसा जर आज त्या ठिकाणी लावतो तर बरोबर का पैसा लावत असताना आपण त्याचे इन्कमिंग त्याचं रिटर्न्स कसं झालं पाहिजे त्याचा विचार आपण केला पाहिजे. हा विचार आपण करत नाही.
आणि इकडून तिकडून पैसा गोळा करून आपण चित्रपट निर्मिती करतो आणि सगळे एकाच वेळेस सगळे चित्रपट निर्माते एकत्र येऊन विचार न करतात ते एकाच वेळेस प्रदर्शित करतात आणि चित्रपट पडतो आपला जी जगात सर मी तर मायबा प्रेक्षकांना सांगतो जगात मराठी सिनेमे सारखे सिनेमे नाहीत मराठी सिनेमा सारखं कथानक नाही मराठी सिनेमा सारखं कथानक ना हॉलिवूडला आहे ना टॉलिवूडला आहे ना हिंदी सिनेमांना आहे आपलं कथानक जे सुरुवातीपासून शेवटपर्यंत आणि मध्य आपलं कथानक हे जुळवून ठेवणार आहे प्रेक्षकांना खुर्चीशी खिळवून ठेवणार आहे इतकं सुंदर कथानक आपलं प्रत्येक मराठी सिनेमात असतं त्याशिवाय मराठी सिनेमा तयारच होत नाही पण आपली चूक ही आहे निर्मात्यांची एकत्रित येऊन आपण ते करत नाही एकाच दिवशी रिलीज झाल्या कारणानं नुकसान सगळ्यांचं होतंय हे आपण लक्षात घेत नाही हे चित्रपट सृष्टीतील दुर्दैव आहे असं मला वाटतंय नाही खरंच आहे तुमचं बोलणं वास्तविक खरं आहे कारण काय आहे की आता बघा ना सर आताच्या अलीकडच्या काळात डिजिटलायझेशन झाल्यामुळे सर्व काही ऑनलाईन झाल्यामुळे आपल्याला माहिती मिळते की 1 महिन्यात किती चित्रपट येणार आहेत कोणते येणार आहेत मग आपण त्या निर्मात्यांशी संपर्क साधून आपली तारीख मागे पुढे सरकवणं किंवा त्याच्याशी संवाद साधून दोघांनी मिळून काय करता येऊ शकतं तू तुझी तारीख पुढे घे मागे घे म्हणून हा 8 तास कशाला की माझा चित्रपट ह्याच दिवशी रिलीज होईल तुझा त्या दिवशी रिलीज कर त्याच्याने नुकसान दोघांचं होतं वास्तविक मराठी चित्रपट सृष्टीचं जर आताचं जर ताजं उदाहरण घ्यायचं ठरलं तर ऐकायला असं मिळतं की शुक्रवारी चित्रपट लागतो सोमवारी उतरला जातो बरोबर सोमवार नंतर चित्रपटाला प्रेक्षक वर्ग मिळत सुद्धा नाही मग एकीकडे प्रेक्षकांचं टेन्शन आणि त्यात तुमचं रिलीजचं टेन्शन बरोबर म्हणजे हे डबल टेन्शन निर्माता हा तरफडत जातो आणि काय होतं की आपल्या चित्रपट सृष्टीमध्ये मराठी असो हिंदी असो बॉलिवूड असो टॉलिवूड असो पण सगळ्यात मेन जो आहे तो निर्माता आहे तो अन्नदाता आहे तो जगला तर असंख्य चित्रपट निर्माण होतील असंख्य कुटुंब त्याच्यावर जगतील पण सर या तुमच्या या गोष्टीवर मी बोलू इच्छितो काही चित्रपट निर्माते डिरेक्टर किंवा काही टीमच्या भरोश्यावर चित्रपट करतात पण मी सगळ्यांना आव्हान करतो आपलं एक कुटुंब असतं जेव्हा आपण चित्रपट निर्मितीला सुरुवात करतो त्यावेळेस आपले कुटुंब तयार होतं शेवटच्या चित्रपटाच्या रिलीजच्या डेट पर्यंत जबाबदारी सगळ्यांची असते सगळे जे डिरेक्टर असतील त्यांना सगळ्यांना मी सांगतो आपण नवोदित असाल म्हणजे आपण नवीन या क्षेत्रामध्ये आला असाल तर आपण कुणाच्या हाताखाली तरी काम केलं असतं आपण अनुभव घेतला असतो पण आता मी निर्माता आहे मला अनेक निर्माते महाराष्ट्रामध्ये भेटतात भेटल्यानंतर ते त्यांचं दुःख त्यांची खंत व्यक्त करतात कारण ते मुंबईच्या बाहेर राहतात ते मुंबईत पोहोचू शकत नाही रोजच्या रोज ते त्या स्टुडिओला किंवा चॅनल जे चॅनल स्टुडिओ असतात त्यांना भेटू शकत नाही त्यांच्यापर्यंत रोज मुंबईत प्रवास करणं सोपं नाहीये ते भेटतात ते त्यांचं दुःख व्यक्त करतात त्यांच्या चित्रपटाची स्टोरी मला सांगतात आणि त्याच्या मागची स्टोरी चित्रपट तयार कसा केला जेव्हा सांगतात तर काही डिरेक्टर आहेत ते जबाबदारी घेतात मी ह्या चॅनलला चित्रपट विकून देईल मी त्या चॅनलला चित्रपट विकून देईल ही जबाबदारी माझी सर आणि एकदा का चित्रपट पूर्ण प्रोजेक्ट तयार झाला तर फोन सुद्धा ते निर्मात्याचे उचलत नाही यामुळं आपली मराठी चित्रपट बदनाम होती लागतात निर्मात्यांनी सुद्धा काम देताना 4 ठिकाणी जसं आपण एखादा शर्ट घेण्यासाठी 4 दुकानं फिरतो शूज घेण्यासाठी 4 दुकानं फिरतोय कुठल्या जेवणाच्या हॉटेलमध्ये चवीचं आणि चांगलं स्वस्तात जेवण मिळेल आपण 4 हॉटेल बघतो ना तसं आपला प्रोजेक्ट हा आपण आयुष्यात एकदाच करतो बरोबर एक प्रोजेक्ट करणं म्हणजे शेकडो लोकांचं कुटुंब आपण चालवतो शेकडो लग्न आपण लावतो इतका खर्च त्या चित्रपट निर्मितीमध्ये होतोय आणि आज जर मराठी चित्रपट बघितलं तर त्याच्याकडे प्रेक्षक कानाडोळा करतोय का करतोय हे तुमच्या आमच्या चुकीमुळं एकदा तुम्ही आम्ही एकदा मनापासून एकत्रित जर आलात ना सगळी टीम विचार करून चित्रपट निर्मितीमध्ये जर आपण उतरलो तरच आपण सक्सेस होऊ असं माझं मन सांगतंय आणि मी त्या क्षेत्रातून गेलो तर जसं तुम्ही मगाशी सांगितलं की जे काही चित्रपट झालेत तर प्रेक्षकांनाही ऐकण्यासाठी आवडेल की तुम्ही आतापर्यंत कोणते कोणते चित्रपट केले त्यांचा जरा खुलासा करावा मी 2016 साली पहिला माझा प्रोजेक्ट झाला फीचर फिल्म मसुटा ऍक्च्युली सर ती एक शॉर्ट फिल्म होती तर सोशल मीडियाच्या माध्यमातून माझा संपर्क अजित देवळे यांच्याशी झाला आणि त्यावेळेस आपलाही संपर्क होता सगळे आपण चर्चेला अगदी शॉर्ट फिल्म साठीच आपण चर्चेला बसतो निर्मितच आपल्या कार्यक्रमात आपण शिकलो अगदी बरोबर तर आपल्या त्यावेळेस शॉर्ट फिल्मवर चर्चा आली तुम्ही सुद्धा त्यावेळेस कौतुक केलं तुम्ही त्यावेळेस सांगितलं की सर तुम्ही मोठी फिल्म का करत परत तिथून
मला असं वाटलं की ही शॉर्ट फिल्म हा लघु चित्रपट आपण एक मोठा चित्रपट करू शकतो. अजित ढवळेंशी ओळख झाली, नगरमध्ये आमची बैठक झाली, त्यानंतर मुंबईमध्ये बैठक झाली. त्याचे पिक्चर फिल्म करण्याचं ठरलं, मोठी फिल्म करायचं ठरलं. मग आम्ही सोलापूरमध्ये जे अनिल राऊत म्हणून आमचे संवाद लेखक आहेत, मग सोलापूरमध्ये आम्ही जवळजवळ 15 दिवस त्या ठिकाणी त्यांच्या घरी राहिलो. त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने संवाद लिहायला सुरुवात झाली. पूर्ण संवाद होईपर्यंत मी त्या लेखका त्या संवाद जे लिहितात आमच्या अनिल राऊत त्यांच्या सोबत होतो. आता ऍक्च्युली गंमत अशी आहे, आमचे जे संवाद लेखक आहेत, आता ते जरी बघतील किंवा त्यांच्या कुटुंबातले बघतील त्यांना सुद्धा हसतील. आमचे संवाद लेखक गाई म्हशीच्या गोट्यावर बसल्याशिवाय त्यांना संवाद गोष्टी आठवत नव्हते. ते प्रत्येक लेखकाचे एक मानसिकता असते. कुणाला गाडी प्रवासात आठवतं, कुणाला कबोर्डवर बसल्यानंतर आठवतं, बरोबर आहे. कुणाला 4 चौघ मित्र बसले असताना आठवतं. लेखक म्हटलं ना सर की ते त्यांच्या म्हणजे मूडवर गाव असतं. म्हणजे एक उदाहरण सांगायचं झालं जिवंत, मला आठवतो की आपले जगदीश खेबुडकर होते, त्यांना लोणावळ्याला एका निर्मात्याने पाठवलं होतं स्पेशल की बा तुम्ही तिथे जा, निसर्गाच्या सानिध्यामध्ये जा आणि गाणं आठवा. आणि ते गेले आणि गेल्यानंतर त्यांनी बघितलं की आता इथं आपल्याला व्हीआयपी ट्रीटमेंट आहे, कारण त्याचं नाव त्या खूप प्रसिद्ध होतं. बरोबर. आणि खूप उत्कृष्ट गीतकार होते ते गेले. मग त्यांनी ते जवळजवळ 7-8 दिवस त्यांनी त्या हॉटेलला घातलं, पण एक ओळ लिहून नाही झाली. शेवटी वैतागून त्यांनी निर्मात्यांना फोन केला की सर माफ करा, मला काहीही सुचत नाही, मोठं काम होतं, तर तुमचं विनाकारण खर्च वाया जाईल, तर मला माझ्या घरी जाण्याची परवानगी द्यावी. मी जसं सुचेल तसं मी तुम्हाला कळवतो. त्यानंतर ते निघाले. डायरेक्टर निर्मात्याच्या आपण थोडेफार तुतुमय झाली की काय यार, आपण एवढं चांगलं काम दिलं, एवढा खर्च केला आणि त्यांनी तर काही लिखाणच नाही केलं. कारण लिखाण ही दैवी शक्ती असते सर. बरोबर. ती असं तुम्ही लगेच तत्परतेने सादर नाही करू शकत, ती एक कला आहे. आणि ते त्यांना सोडवण्यासाठी रेल्वे स्टेशनवर एक फोर व्हीलर आली आणि त्या गाडीमध्ये बसून ते चालले. रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ आले आणि ते म्हणे पुन्हा युटर्न घ्या हॉटेलच्या दिशेने. पण सर आपलं चेकआउट झालं, तुम्ही घ्या म्हणे फक्त. मग मी ते काहीतरी कागद वगैरे पेन घेतलं, ते लिखाण करत होते. आणि मग याला जरा डाऊट आला की हा माणूस असं काय करतोय, कारण तो भाड्याने ठरलेला होता, त्याची हायर केलेली होती कार. बरोबर. मग आता काय करायचं, मग त्याने ते हळूच माणसाला चहा पिण्याच्या निमित्त कुठेतरी गाडी थांबवली आणि फोन केला निर्मात्यांना, अहो सर माझं बिल वाढतंय, ते म्हणतात काहीतरी लिखाण करत बसले आणि मला आता ते फक्त राऊंड मारायला लावतात, हॉटेल टू रेल्वे स्टेशन टू हॉटेल. ते म्हणे तुझं बिल किती होऊ दे, त्या माणसाला डिस्टर्बच करू नको. बरोबर. त्यांनी पूर्ण प्रवासामध्ये सर्व गाणे लिहून टाकले. तर मग याला पोषक वातावरण म्हणजे कुठलाही लेखक असतो, कधी लेखकाला काय सुचेल हे सांगू शकत नाही, असं आहे. बरोबर. सर मसुटा हा तुमचा पहिला चित्रपट झाला. मसुटा माझा पहिला चित्रपट झाला. मसुटाच्या चित्रपटाच्या निर्मितीवर सुद्धा गोदावरी नदीच्या तीरी आम्ही तो सगळा पूर्ण तो चित्रपट केला. कारण मसुटा या शब्दाचा अर्थ स्मशानाच्या वाटा. एक वसंतयोगी समाज जो गाव गाड्याच्या बाहेर राहतो, जो हागणदारीत राहतो, जो तुमचं आमचं वाईट काम करतो. कारण आपल्या घरामध्ये मृत्यू झाला आपण त्याचं प्रेत बाहेर काढता स्मशानाकडे नेतात, सगळं घर धुवून घेणार, सगळं अन्न फेकून देणार, त्या प्रेताचे कपडे सुद्धा त्याच्या बरोबर देणार. अर्थात ते वाईटच काम झालं, आपण ते अपशकूनच मानतो एक प्रकारचं. पण आपलं सगळं वाईट काम, अपशकून काम, ते लोक त्यांचा खऱ्या अर्थाने त्यांचा पोट, त्यांचा उदरनिर्वाह, तीचभर पोटाची खळगी, ते प्रेत सगळं विधी करण्यावर त्यांचं चालतं. म्हणून ती सगळी व्याख्या मी त्यांची मांडली. आणि ही व्याख्या मांडण्याचं कारण एकच आहे, माझ्या कोपरगाव शहरामध्ये स्मशानभूमी आहे. त्या ठिकाणी आम्ही नगरसेवक असल्या कारणात एक प्रभागातील पुढे काही सुखदुःख असेल जावं लागतं. आमच्या प्रभागातील एक वृद्ध एक्सपायर झाले. स्मशानात गेलो, पूर्ण विधी झाला. त्या पुरुषी मेहनत घेणारी आमची त्या कोपरगावची आजच्या स्मशानभूमीत ती महिला काम करते. तिचा नवरा आजारी आहे, त्या मुलीचं शिक्षण झालं, लग्न सुद्धा स्मशानात झालं. टीव्हीवर बातम्या होत्यात, पेपरला तिथे बातम्या होत्यात. तर ते प्रेत विधी झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो. सगळ्यांनी कोण असतो ते लिंबाचा पाला आपण तोंडामध्ये ठेवतो, सगळा विधी आपण हिंदू धर्माप्रमाणे करतो. बसलो.
रजिस्टर असतं, रजिस्टर मध्ये नोंद झाली. त्या बाईचा नवरा रजिस्टर नोंद करण्यासाठी होता. तर प्रेताचा नातेवाईक प्रेताच्या मुलानं नोंद केली, माझे वडील काल रात्री अटॅकने वारले, असं झालं तसं झालं. आणि मृत्यूचा दाखला मिळण्यासाठी नगरपालिकेकडून ती नोंद झाली आणि त्या मसनजोगीने त्याच्याकडे 200 रुपयाची मागणी. तर मी विचारलं, बाबा तू पैसे का मागतोय? मी नगरसेवक त्या कारण त्याला विचारलं, हक्काने विचारलं. त्याने सांगितलं, भाऊ माझा 6 महिन्यापासून पगार नाही, त्यामुळे आमचा उदरनिर्वाहाच्यावरच चालतो. आम्ही परमानंट नाही, आम्ही फिरस्तीवर असणारे लोक. आमचं कधी हेच स्मशान कधी तेच स्मशान. त्याच्यामुळे आम्ही तर पोट सगळं याच्यावरच चालतं, म्हणून आम्ही पैसे मागितले. म्हणून मी रागा भरत त्याला 2 शब्द बोललो. पण त्या दिवशी संध्याकाळी त्याची बायको मला येऊन भेटली. त्याच्या बायकोनं मला सांगितलं, भाऊ आम्ही आमचं पोट कसं भरतो, आम्ही आमचं कुटुंब कसं चालवतो. तेव्हा सर तिने मला तिची व्यक्त सांगितली. इतकं वाईट वाटलं. अक्षरशः तिची मुलगी जेव्हा रात्री एखादं सरण जाळायचं, त्या सरणाच्या लाईटवर, त्या जाळाच्या उजेडावर ती मुलगी अभ्यास करायची, त्याचा मुलगा अभ्यास करायचा. आणि असे प्रेत जाळल्यानंतर काही 100-200 रुपये भेटतात, तेव्हा त्यांच्या घरामध्ये अन्न शिजतं. इतकी वाईट परिस्थिती असताना मला तिने फक्त अर्धा पाऊण तासाचा काही विषय सांगितला. मग एक माझं लेखकाचं मन असल्या कारण मी त्याचं लिखाण केलं. त्याचं रूपांतर शॉर्ट फिल्म मध्ये झालं. शॉर्ट फिल्मचं ते फीचर फिल्म मध्ये झालं. म्हणजे मोठा चित्रपट तयार झाला. सर मी मसुटा चित्रपटासाठी पूर्ण जगभर डान्स फेस्टिवल पर्यंत गेलो. 141 नॉमिनेशन घेतले. त्याच्यापैकी 89 अवॉर्ड मिळाले. हा मला मसुटा चित्रपटाने पहिले दिलेलं एक गिफ्ट आहे माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठं. जिथं मी कुठं लहानपणी माझ्या शेजारी चित्रपट होता, त्या फिल्म ज्यावेळेस कट व्हायचे त्या फिल्म गोळा करून त्या अंधारामध्ये त्यावर बॅटरी मारून मोठं चित्र निर्माण करायचं. त्या चित्रातल्या कुठल्या तरी चेहऱ्याकडे माझा चेहरा म्हणून बघायचं. कुठंतरी मला काम मिळायला वाटत होतं. पण मी स्वतः चित्रपट निर्मिती केली आणि मोठमोठ्या कलाकारांना त्यामध्ये संधी दिली. ज्या कलाकारांना मी लहानपणी चित्रपटगृहात बघत, आनंद जोग असतील, हृदयनाथ राणे असतील, नागेश भोसले असतील, असे बरेच कलाकार. या कलाकारांना मी चित्रपटगृहात थिएटरवर बघितलं, पडद्यावर बघितलं आणि आज त्यांना मी काम दिलं माझ्या चित्रपटामध्ये. तो आनंद मला मसुटा चित्रपटात मिळाला. आणि दुसरा जो प्रोजेक्ट मी केला, मास्क चित्रपट, ज्या कोरोना काळामध्ये सगळे नागरिक घाबरून 4 भिंतीच्या आत बसलेले होते. बाहेर काय चालू आहे सर, हे सोशल मीडियात आपण न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या मोबाईलवर आपण बघतो बाहेर काय चालू आहे. हो अगदी बरोबर. रेमडेसिवीरची अफरातफर, मेलेल्या माणसाची मेंदू काढला, हृदय काढलं, किडन्या काढल्या, अशा अफवा असतील किंवा काय असेल सगळं त्यावेळेस आपण ऐकून होतो. बरोबर. मग त्यावेळेस मी लिखाण करायचं ठरवलं. त्यावेळेस मी काही ब्लॉग टाकलेत, काही पेपरला माझे ब्लॉग छापून आले. पण नंतर मला अशी कल्पना सुचली की यावर आपण चित्रपट करूया. मास्क नावाची मी ती निर्मिती केली. त्या चित्रपटामध्ये एक जिवंत विश्व, एका जिवंत कॅरेक्टरचं विश्व आणि एका मृत माणसाचं विश्व. जो माणूस त्या गावाच्या चौकात 40-50 वर्षापूर्वीच मेलेला आहे, पण त्या माणसाचा आत्मा आजही जिवंत आहे. पण आज कोरोनाचं लॉकडाऊन पडलेलं आहे, त्या लॉकडाऊन मध्ये जिवंत माणूस फिरतोय. या दोघांचं कॉर्डिनेशन करून तो चित्रपटाची निर्मिती झाली आणि त्या चित्रपटात अप्रतिम असा चित्रपट झाला. पण कोरोनाच्या काळात तो चित्रपट निर्मिती झाल्यामुळं मी माझं दुःख पुन्हा या ठिकाणी सांगतो. मुंबई पुन्हा नाशिक सोडून गावगाड्याकरचा जो शेतीच्या बांधावरचा जो छोटासा एक निर्माता असेल, चित्रपटसृष्टी, मराठी चित्रपटसृष्टी खास करून त्या लोकांकडे लक्ष देत नाही, हे माझं दुःख आहे. हे माझं एकट्याचं दुःख नाही. महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात अनेक ड्राय भागात, विदर्भासारख्या भागात सुद्धा अनेक निर्माते त्यांनी करोडो रुपये घालून चित्रपट केले. अतिशय उत्तम कथा आहेत, अतिशय उत्तम कलाकृती झालेली आहे. पण निर्मात्याला त्या निर्मिती करून तो चित्रपट रिलीज करण्यापर्यंत जर त्याला पुरत माहितीच मिळत नाही आणि त्याला बऱ्याच ठिकाणी फसवलं जातं, हे महाराष्ट्र शासनाची जबाबदारी आहे. कारण चित्रपट क्षेत्र असं आहे, दृश्य माध्यम हे असं आहे, हे समाज घडवतो सुद्धा सर आणि समाज बिघडवतो सुद्धा. सर तुमच्या याच वाक्यावर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की मग अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ मग हे कुठं कमी पडतंय का असं तुम्हाला वाटतं का? अब्सोल्युटली सर, 100% अखिल भारतीय चित्रपट महामंडळ कमीच पडतंय. जे चित्रपट निर्मित होतात ते चित्रपट मुंबईतलेच असतात. काही आता मी आरोप करणार नाही, पण समाज
जात म्हणून सुद्धा या चित्रपटा निर्मितीकडे बघितल्या जातं. त्यातले कलाकार कुठल्या समाजात, माझा आरोप नाही, माझी खंत आहे. कलाकार कुठले समाजाचे आहेत, कलाकारांच्या किंवा निर्मात्याचा कसा संबंध कुठे आहे, त्याच्या बरोबरीत त्याच्या थोडी थोड सुद्धा जर दुसऱ्या निर्मात्याची चित्रपट असेल तर त्याला का वाव मिळत नाही, हे दुःख आहे सर, खंत आहे माझी. सर तुम्ही जसं बोललात मगाशी, तर असंख्य टेक्निशियन असेल, कलाकार असेल, निर्माता असेल, मराठी चित्रपट सृष्टीमधून एक सूर निघतोय की वरच्या लेवलला काही लॉबी वगैरे झालेली असते, आढळते अदृश्य लॉबी ज्याला आपण म्हणू. चित्रपटांना अनुदान देण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा बहुतांशी भेदभाव केला जातो. ज्यांचं बजेट 10 कोटी 20 कोटी असं असेल जास्तीत जास्त, त्यांना अनुदान मिळतं, आणि ज्यांचं कमी असेल बजेट आणि नवीन कलाकार जरी असतील पण उत्तम दर्जाचे चित्रपट मी पाहिलेले स्वतः, तर त्यांना अनुदान नाकारलं जातं. तर तुम्हाला तसं काय अनुभव वाटतो का? काय सर, मला स्वतःला अनुभव आला. तुम्ही तुमच्या प्रश्नामध्ये बरोबर विचारलं, लॉबिंग तर चालतीच. कारण जेव्हा मी माझा चित्रपट काही न्यूज चॅनलकडे घेऊन गेलो, त्यावेळेस काही चॅनलकडे मी घेऊन गेलो, त्यावेळेस मला चॅनलच्याच काही लोकांनी मी हा कलाकार घ्यायला पाहिजे होता, तुम्ही ती हिरोईन घ्यायला पाहिजे, तुम्ही हा डिरेक्टरच घ्यायला पाहिजे होता, तर चित्रपट गेला असता, घेतला असता. अशा पद्धतीने लॉबिंग होती हो. आणि 5-10 कोटी खर्च करणारे तिथपर्यंत ताकदीचे असतात, तर आपोआप तिथपर्यंत पोहोचतात हो सर. पण आपल्यासारखा गावगाड्या करतात, आपल्यासारखा सर्वसामान्य माणूस जो एक चांगला निर्माता, चांगला लेखक होऊ पाहतो, आणि ज्याच्यात खरी कला आहे, ती त्याला लोक सांगतात ना. आता मी माझा मसुटा चित्रपट जेव्हा कोरोना काळात मॅक्स प्लेअर OTT प्लॅटफॉर्मवर मी रिलीज केला सर, आणि कोरोना काळ संपत आला, आता पुन्हा तो थिएटरला मला रिलीज करायचा होता, म्हणून मी रिमूव्ह केला तिथला. रिमूव्ह केल्यानंतर माझा अनुभव असा आहे, माझा चित्रपट मसुटा हा देणदानावर होता, संजोगी समाजावर होता. चित्रपट मी मॅक्स प्लेअरवर न त्या OTT प्लॅटफॉर्मवर मी रिमूव्ह केल्यानंतर अनेक तरुण माझ्याकडे आले, माझ्याकडे ते फॉर्मचे झेरॉक्स आजही आहेत. 116 जणांनी नेत्रदान केलं, 6 लोकांनी शरीर पूर्ण बॉडी देहदान केलं. जर माझ्या चित्रपटाचा इफेक्ट होऊ शकतो, लोक स्वतःहून आजही त्या लोकांच्या मुलाखती तुम्हाला माझ्या काशीबाई फिल्म हा माझा चॅनल आहे, युट्यूबवर असेल, फेसबुकवर, सगळीकडे बघा तुम्ही. आजही त्याच्यावर चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या कलाकारांच्या मुलाखती आहेत, हिंदी सिनेमातल्या सुद्धा कलाकारांच्या मुलाखती आहेत. सगळ्यांचे त्याच्यावर रिव्ह्यू आहेत, सगळ्यांचे त्याच्यावर तुम्ही जर बघायला गेले तर मोठे मोठे राजकीय लोकांचे सुद्धा, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या सुद्धा पत्नीनं मसुटा चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्यात, आणि काय विषय ते सुद्धा सांगितलंय. अनेक वेळा विश्लेषण माझ्या चित्रपटावर झालं, ते सुद्धा आज युट्यूबवर दिसतंय. मग हे सगळं माझ्या चित्रपटासाठी चित्रपटाच्या माध्यमातून लोक स्वतः येऊन देहदान फॉर्म भरतायत, तर मला अनुदानापासून वंचित ठेवले जातं. मग इथं येतो सर लॉबिंगचा विषय. सर मी काम करतो उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत, आणि त्यावेळेस सत्ता होती एकनाथ शिंदेची. मी फक्त उद्धव ठाकरेच्या गटाचं काम करतो, आणि अनुदान देणं होतं शिंदे सेनेच्या हातात. स्थानिक राजकीय लोकांनी तिथपर्यंत सगळं जे माझे मित्र असतील त्याचे सगळा पाठपुरावा केला, आणि माझं अनुदान नाकारलं गेलं. जगात कान्स फेस्टिवल पर्यंत मी गेलो, कान्स फेस्टिवल पर्यंत गेलो, काही कागदपत्र अपुरे भरले, तर कान्स फेस्टिवल मध्ये सुद्धा कोपरगावचं मी नावलौकिक केलं असतं, अहिल्यानगरचं नाव मी उंचावलं असतं, अजून एक महाराचा पुरावा असतं, कागदपत्र मी पुरवू शकलो नाही. न जाणे काय नेमके त्यावेळेस अडचणी आल्या सांगू शकत नाही, मला आठवत नाही. पण मी माझ्या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांना उत्स्फूर्त असं लोकांनी फॉर्म भरले ते जाण्यासाठी, पण आज मला ते अनुदान नाकारलं जातं. लॉबिंग आहे. नाही, मुळात अनुदान ही शासनाची जी स्कीम आहे किंवा ही प्रक्रिया जी आहे सवलत जी मिळते, ती विशेष करून नवीन निर्मात्यांनी याच्यामध्ये या बिझनेसमध्ये यावं, त्यांना प्रोत्साहनपर म्हणून अनुदान दिलं जातं. आणि जर त्यांना जर अनुदान वेळेवर नसेल मिळेल तर मग तो निर्माता या बिझनेसमध्ये कसा येईल? तर विषयात आहे ना, या जे चित्रपटाचे विषय असतात त्या विषयाची कॅटेगरी करून जर अनुदान दिलं गेलं तर निश्चितच जे काही निर्माते असतील, जे काही लेखक असतील, त्यांना अनुदानाच्या माध्यमातून त्यांना पुन्हा पुढचा चित्रपट करण्यासाठी, त्यांना पुन्हा जिवंत करण्यासाठी जर अनुदान त्या टप्प्यात त्या विषयाचा तो प्लॉट धरून जर ते अनुदान त्यांना दिलं ना, तर नक्कीच अजून काही विषय त्यांच्या डोक्यात असतात जे
विषय येऊन समाजासाठी ते खूप पोषक ठरू शकतात. पण त्याला फोडल्या जातं. तो चित्रपट इकडून तिकडून पैसे गोळा करून कर्ज काढून तो त्याची कथा सांगण्याचा प्रयत्न करतो आणि ती जर व्यवस्थित रिलीज होऊन जर त्याला अर्थात मिळालं नाही तर अक्षरशः तो निर्माता देशोधडीला लागतो. काही निर्मात्यांचा आपण आजपर्यंत इतिहास बघितला. काही जणांनी आत्महत्या केल्यात, काही जणांच्या डोक्यावर परिणाम झालेत. ठीक आहे, याला शासन किंवा नागरिक किंवा याला प्रेक्षक सांगत नाही का तुम्ही या क्षेत्रात या. त्याची ती आवड असते, पण त्याची आवड तर शेवट एक असतो. सगळ्यांनी लक्षात घ्यावं प्रेक्षकांनी. शेवट एकच कुठल्याही कथेचा काहीतरी चांगलं प्रबोधन हे चित्रपट दृश्यातून हे जनतेपर्यंत समाजापर्यंत जात असतं. कुठलाही चित्रपट घ्या, त्या चित्रपटामध्ये खलनायकाचा शेवट होतो आणि नायकाचा विजय होतो. अर्थात हा चांगल्या माणसाचा विजय होतो आणि जो खलनायक असतो, जो दुष्ट असतो, त्याचा पराजय होतो, तो संपतो. पण चांगलं सांगण्याचा प्रयत्न प्रत्येक चित्रपट करत असतो, पण त्याला सरकार किंवा सांस्कृतिक मंडळ जे असते लॉबिंग करतं, चांगल्या निर्मात्यांना पुढे येऊ देत नाही. माझा आरोप आहे.